नक्कीच इथे पंच देखील आले, पंचांचं देखील इथं हार्दिक स्वागत केलं जाईल. भैरवनाथ चषक 2024 पर्व पहिला असेल, पहिला स्पर्धा पर्वामधील पहिले मॅच खेळवले जाईल. तर एका साईडला असेल निनाई स्पोर्ट गोकुळ संघ, तर दुसऱ्या साईडला असेल भैरवनाथ स्पोर्ट आंबेगर संघ. नक्कीच आपल्याला आयोजनाचे गावातले संघ खेळताना पाहायला मिळेल, तो म्हणजे भैरवनाथ स्पोर्ट आंबेगर. नक्कीच आंबेगर संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे आंबेगर संघाचा. पाहूया किती धावापर्यंत रोखण्याचे. पहिलं मॅच खेळवली ती म्हणजे 3 षटकांची मॅच खेळली जाईल. आपल्याला आजच्या दिवसात फायनल देखील खेळवायचं आहे. नक्कीच 3 षटकांचे सामने खेळवले जातील. दोन्ही संघांनी नोट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय दीपक बने सर यांच्या या गोड आवाजात या पहिल्या स्पर्धेचं आपण समालोचन ऐकणार आहोत. विनंती करतो मी त्यांना की त्यांनी आपलं पुढील कामकाज या ठिकाणी सुरू करायचं आहे. थँक्यू विठ्ठल दादा, नक्कीच तुमचे मनापासून आभार. तुमचा देखील आवाज खूप छान आहे. तुमच्या देखील या स्पर्धेला आवाज लावला हीच मोठी बाब आहे. नक्कीच तुमचंही या स्पर्धेला खूप सारे शुभेच्छा. चला मॅचकडे फिरू आपण. मॅचला सुरुवात करायची. आजच्या दिवसात आपल्याला पहिला सामना खेळायला मिळेल. पहिल्या सामन्याचा टॉस केला गेला, टॉस जिंकला तो म्हणजे आंबेगर गावाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पाहूया काय करतोय आंबेगर संघ. गोलंदाजी घेऊन कमीत कमी धावण्यात रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच समोर फलंदाजी करणारा दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानाच्या दिशेने जाताना दिसते. म्हणजे गोकुळ स्पोर्ट निनाई स्पोर्ट गोकुळ संघाची सलामीवर जोडी आपल्याला दिसेल. नक्कीच निनाई स्पोर्ट गोकुळ संघाचे दोन्ही सलामीर जोडे आपल्या मैदानाच्या आतमध्ये दिसते. एका साईडला असेल विठ्ठल सोडगे, तर दुसऱ्या साईडला असेल निलेश गालवे. नक्कीच सलामीर जोडे आहे या संघाकडे. नक्कीच आपण एक पाहिलं तर घनसोली गावात घनसोली मैदानामध्ये त्यांच्याकडे एक फर्स्ट प्राइजचं मानकरी असेल तोच संघ आपल्याला आता फलंदाजी करताना दिसेल, तो म्हणजे निनाई स्पोर्ट गोकुळ संघ. नक्कीच आंबेगर संघ देखील चांगला आहे. आंबेगर संघाकडे चांगली गोलंदाज आहे. आपल्याला चांगलं वेगवान गोलंदाज दिसतील ते म्हणजे आंबेगर संघाकडे. चांगले मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिले मॅच ती म्हणजे सुरुवातीची मॅच. एका दिवसाचे नियोजन असेल. खूप चांगलं असं नियोजन मानावे. भैरवनाथ स्पोर्ट आंबेगर चषक 2024 मोरणा क्रिकेट असोसिएशनचे पर्व पहिलं असेल. त्या पर्व पहिल्यातील पहिली टुर्नामेंट. नक्कीच नक्कीच एक षटक पॉवर प्लेचं खेळवलं जाईल आणि 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची. पहिलं षटक हे पॉवर प्ले षटक खेळवलं जाईल. नक्कीच संदीप बोरंडे दादा आपण इथं समालोचन कक्षाला भेट द्यायचे. संदीप बोरंडे दादा, संदीप बोरंडे आपण समालोचन कक्षाला भेट द्यायची थोडी. नक्कीच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पूर्णपणे मैदानाचा आखाडा पंचांन करून कळून घ्यायचा आहे. नक्कीच पुन्हा एकदा काही नक्कीच मॅचची सुरुवात केली जाईल. नक्कीच मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरणा पाटण तालुका वक्रतुंड स्पोर्ट आंबेगर श्री भैरवनाथ स्पोर्ट आंबेगर आयोजक भैरवनाथ चषक
2024 परव पहिल्यातील पहिला सामना. एका साईडला निनाय स्पोर्ट गोकुळ तर दुसऱ्या साईडला भैरवनाथ स्पोर्ट आंबेघर. नक्कीच प्रगतीपथावर पहिला चेंडू नक्कीच 9:43 मिनिटांनी पडला तर मॅच ऑन ग्रीन सिग्नल पंच सांगतील आपल्याला. या स्पर्धेची सुरुवात होत असताना उपस्थित सर्वांनी पहिला चेंडू टाकताना सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. या स्पर्धेचा शुभारंभ करताना सर्व खेळाडूंनी टाळ्याच्या गजरात पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचं स्वागत होतं या ठिकाणी. नक्कीच ग्रीन सिग्नल असेल पंचाचा. पहिला चेंडू फुलटा चेंडू कुठेतरी फुलटा चेंडूचा समाचार घेता येते ना. पहिला चेंडू सांगतोय नितीन गोलंदाजी एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं तो वेगवान गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो नसतं. पहिला चेंडू वेगवान चेंडू पहिला चेंडू सांगता निर्धाव चेंडू. काही गोलंदाजी वेगवान गोलंदाजी आहे नितीनकडे. चांगला गोलंदाज आहे. पॉवर षटक चांगलं टाकताना पाहतो आपल्याला नितीनचाच दुसरा चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू फिरकावला. चेंडू हवेमध्ये चेंडूवर क्षेत्ररक्षण दुसरा चेंडूवरती बॅक टू डगआउट. नक्कीच आपल्याला कर्णधार जाताना दिसेल. काय गोलंदाजी. नक्कीच पहिला चेंडू ब्लॉक टाकल्यानंतर दुसरा चेंडू कुठेतरी स्लोवर गेन टाकल्यानंतर कुठेतरी फलंदाजाला चेंडू लेग साईडच्या दिशेने विरकावून देण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅट पण कुठेतरी बॅट चिकाला घेऊन चेंडू हवेमध्ये गेला. चेंडूवर क्षेत्ररक्षण चांगले असे झेल म्हणाले. तंबूच्या दिशेने परतावताना दिसेल आपल्याला म्हणजे फलंदाज विठ्ठल चोरगे. नक्कीच त्याची जागा भरून काढण्यासाठी एक नवीन फलंदाज आपल्याला दिसेल मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कोण नितीन दादा. नक्कीच ते आपल्याला दुसरा नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणायला पॉवरच्या षटकमध्ये कुठेतरी चांगली वेगवान गोलंदाजी करावी. चांगली टप्पा ठेवावा लागेल. नक्कीच पहिला चेंडू टाकल्यानंतर कुठेतरी दुसरा चेंडू स्लोवर गेन टाकून शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता. नक्कीच नितीन जागा भरून काढण्यासाठी नक्कीच आलाय कॅप्टन कोण नितीन गालवे. नक्कीच आपल्या स्ट्रायकिंग एंडला दिसतील. प्रगतीपथावर तिसरा चेंडू नितीन वर्सेस नितीन. पुन्हा एकदा फुल टॉच चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने चेंडू जाईल. दन सीमाला तर चेंडू गॅदर केला. चेंडू फेकला. एक धाव पूर्ण. 2 धावा पूर्णपणे होऊन जातील. 2 धावाने संघाचा श्री गणेश होईल. नक्कीच 3 चेंडू 2 धावा. चांगला फटका होता. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू फिरकावून दिला. चांगला 2 धावावरती समाधान मानले नितीन दादा. नक्कीच कर्णधार आहे. कुठेतरी त्यांना आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन संघाला कुठेतरी चांगल्या धावेपर्यंत ठोकावे लागेल. पाहूया नितीनचा चौथा चेंडू. पॉवर प्लेचा चौथा चेंडू माराकडे पुन्हा एकदा नितीन. ओहो पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फिरकावून दिला. ऑन साईडच्या दिशेने चेंडू जाईल. चेंडू गॅदर केला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला दोन्ही फलंदाजाच्या मध्ये चांगली रनिंग. 4 चेंडू 4 धावा. अजून पॉवर प्ले षटकातील 2 चेंडू बाकी असतील ते म्हणजे नितीनचे. कुठेतरी 2 चेंडू चांगले हाताळल्यानंतर 2 चेंडूवरती कुठेतरी कर्णधार आल्यानंतर नितीन चांगल्या बॅटमधून दोन्ही साईडला चांगल्या धावा काढलेत. 4 चेंडू 4 धावा. प्रगतीपथावर 5वा चेंडू 2-2. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल नितीनचा. पुढचा चेंडू ओहो पुढे सरसवण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह. नक्कीच चांगला असं क्षेत्ररक्षण. एकाच धाव्यावरती समाधान मानावे लागते कर्णधार नितीन दादा यांना. नक्कीच एका धाव्याने संघ पुढे टेकले तर म्हणजे 5 चेंडू 5 धावा. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल पॉवर प्ले षटकातील. कुठेतरी एक मोठा फटका आला तरी चांगला स्कोर होईल. कुठेतरी एक मोठा फटका यावा लागेल. पाहावे येईल का तो मोठा फटका. ओपनिंगला आलेला फलंदाज आपल्याला दिसेल स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू फेस करताना तोच म्हणजे निलेश गालवे बॅटमधून शेवटचा चेंडू. 1 to go. ओहो शॉर्ट पिच चेंडूला भिरकावून दिला. लेग साईडच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा वार. पंच सांगत देतील ओ हा षटकार असेल. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होते. शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेताना दिसेल आपल्याला. ओपनिंगला आलेला फलंदाज पहिलाच चेंडू फेस करताना असताना कुठेतरी शॉर्ट पिच स्लोवर टाकल्यामुळे कुठेतरी फलंदाज चांगले आणि बॅटचा चेंडू चांगला संपर्क. चेंडू पाठवला सर सीमारेषा पार. 6 धावेने संघ पुढे ढकलेल. तो म्हणजे पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 11. नक्कीच पॉवर षटकाचा पूर्णपणे समाचार घेतलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नितीनची. कुठेतरी 2 चेंडू चांगल्या हाताने. एक बळी नितीनच्या गोलंदाजीमध्ये असेल पण कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल. नक्की स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला होता तो म्हणजे निलेश गालवे. तो स्ट्रायकिंग एंडला लास्टच्या चेंडूवरती आला. कुठेतरी चांगला फटका मारला तो म्हणजे लेग साईडच्या दिशेने. त्या जागेवर त्याने 6 धावाने संघ पुढे टाकला. तो म्हणजे 6 चेंडू 11 धावा. अजून 12 चेंडू बाकी असतील. पहिलीच मॅच असेल या आयोजनामधील. चांगली मॅच. एका साईडला आंबेघर तर एका साईडला गोकुळ संघ असेल. नक्कीच आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती दिसेल एक वेगवान गोलंदाज. एक उभरता सितारा म्हणून म्हटलं तरी काय हरकत नाही. आंबेघर गावाला विलान करणारा हा खेळाडू नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती दिसेल आपल्याला. कुणालचा जर रनअप पाहिला तर आपण खूप चांगला आहे. कुणालचा पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला. कर्णधार नितीन. कुठेतरी अडथळा आला. कुठेतरी चांगली
एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे फाईट केली जाते. हाईट कमी असली तरी फाईट जास्त चांगली असेल असं वाटतं या गोलंदाजी. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक करते दिसतोय आपल्याला. कुणाल आंबेकर गावाला बिलॉंग करला हा खेळाडू. नक्कीच पहिला चेंडू, 6 चेंडूचा खेळ समाधान झाला. संघाची संख्या 11. पहिला चेंडू टाकत असताना तो म्हणजे कुणाल नितीनला. हो हो, पुढे पुन्हा एकदा सरसावून देण्याचा प्रयत्न. पंच सांगतील पहिला चेंडू व्हाईट चेंडू असेल. व्हाईट चेंडूने एक धाव, एका धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 12च्या घरात. नक्कीच कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी टॉस जिंकून फलंदाजी घेतली तर कुठेतरी कमीत कमी धावेपर्यंत रोकायला लागेल ते म्हणजे आंबेकर संघाला. नक्कीच पॉवर षटक चांगला हाताळल्यानंतर 2 षटक कुठेतरी चांगल्या हातात दिसतील का आपल्याला 2 गोलंदाज. ओहो, पुढे सरसावण्याचा प्रयत्न. ऑन साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउंड चेंडू गॅदर केला जाईल. कुठेतरी मिसफिल्डचा प्रयत्न. जो 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार देऊन जाईल. पंच सांगतील या चेंडूवरती दिल्या जातील 4 धावा. 4 धाव्याने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे एक चेंडू 16 धावा. कुठेतरी चांगलं चेंडू होता पण त्या चांगल्या चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला तो म्हणजे नितीन दादा यांनी. कुठेतरी फिल्डिंग मध्ये आपल्याला कुठेतरी थोडा गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच गच्चाळ क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी 4 धावा मिळाले ते म्हणजे गोकुळ संघाला 4 धावांनी संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 16च्या घरात. अजून 5 चेंडू बाकी असतील कुणालच्या गोलंदाजी. कुणालचा दुसरा चेंडू प्रगतीपथावर. कुणाल स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा नितीन कॅप्टन कूल. ओहो, पुन्हा एकदा पुढे सरसावून देण्याचा प्रयत्न. कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाही. निर्धाव चेंडू सांगतात पंच. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती व्हाईट चेंडू आल्यानंतर दुसऱ्या पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चौकार आला. पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय आपल्याला हा छोटा गोलंदाज तो म्हणजे कुणाल. कुठेतरी त्याच्या गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी म्हणूनच त्याला दुसरं षटक हाताळण्यासाठी दिलंय. आंबेकर या कर्णधाराने कुठं चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसेल का आपल्याला कुणाल. पाहूया कुणालचा पुढचा चेंडू. ओहो, शॉर्ट पिच चेंडू लेग आडवा बॅटने भिरकावून देण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. कुठेतरी स्टंप करण्याचा प्रयत्न. चेंडू जाऊन गोसंगी क्षेत्रात जाईल. या चेंडूवरती दिल्या जातील नक्कीच 1+2 धावा असतील का पंच. नक्की एकच धाव असेल डिक्लेअर रूपात. नक्कीच एकच धाव असेल. कुठेतरी अंगाला चेंडू लागल्यावरती कुठे कोणी पळू नये. कुठेतरी एकच धाव गेलेली आहे ते म्हणजे निर्धाव स्वरूपाची 1 धाव. 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर संघाची धावसंख्या 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर संघाची धावसंख्या 17. अजून 3 चेंडू बाकी असतील दुसऱ्या षटकातील ते म्हणजे कुणालचे. स्ट्रायकिंगला पुणे आपले असेल तोच एक फलंदाजाच्या एका चेंडूमध्ये आला एक मोठा फटका तोच दिसेल आपल्या स्ट्रायकिंगला. ओहो, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आल्या बॅटने भिडकावून देण्याचा प्रयत्न. कुठेतरी बॅट आणि चेंडूचा संपर्क होताना दिसत नाही. कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणावी कुणालची. कुठेतरी चांगलं षटक हातात दिसतोय कुणाल. कुठेतरी हाच फलंदाज आपल्या स्ट्रायकिंगला दिसतोय तो म्हणजे आपल्याला निलेश. कुठेतरी त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय तोच आता स्ट्रायकिंगला एक निर्धाव चेंडू केलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कुणालची. कुठेतरी 4 चेंडू चांगले हाताळले. एक चौकार आला असेल तरी कमबॅक करताना दिसतोय तो म्हणजे कुणाल आपल्याला. कुणालचा पुढचा चेंडू. ओहो, यावेळेस कुठेतरी दिशा भर करताना दिसतोय आपल्याला कुणाल. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे पण कुठेतरी लेग साईड जास्त पकडल्याने चेंडू जातो वाईट. त्यामुळे एक रन संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 18च्या घरात. अजून 2 चेंडू बाकी असतील कुणालच्या षटकातील. काय करेल 2 चेंडूवरती येतील का जास्त धावा. कुठेतरी कमबॅक करताना दिसेल का आपल्याला कुणाल. पाहूया कुणालचा पुढचा चेंडू. 5वा चेंडू 2-2. 2 चेंडू खेळ बाकी असेल. ओहो, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेत. शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेताना दिसतोय आपल्याला निलेश. शॉर्ट पिच होतो पूर्णपणे सक्सेसफुल. पुलचा प्रयत्न केला एकदम सक्सेसफुल. तोच म्हणजे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दिसतोय आपल्याला निलेश. कुठेतरी निलेश आता कुठेतरी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला. 5 चेंडू झाल्यानंतर संघाची धावसंख्या पुढे ढकलेल 6 ने ती म्हणजेच 24च्या घरात. अजून 1 चेंडू बाकी असेल कुणालचा. कुठेतरी कमबॅक करावे लागले. कुठेतरी आता निलेशची बॅट बोलायला लागली. कुठेतरी सकाळच्या सत्रात निलेश आता ढग दाखवायला लागले. निलेशसाठी शेवटचा चेंडू कुणाल याचा 1-2. ओहो, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू सरळ दिशेने बेंडो फिरकावून दिलाय. 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार देऊन दिल. हा चेंडूवरती 4 धावा. काय फटकेबाजी करतोय कुणाल. फटकेबाजी चांगली कुणाल. कुठेतरी ओपनिंगला आलेला फलंदाज आहे त्याच्याच बॅटमधून 4 चेंडू पेस केले. त्याच्याच कुठेतरी 1 षटकार 2 षटकार आणि 1 चौकार आले. 1 चेंडू निर्धाव आला असेल तरी 2 षटकाच्या समानंतर संघाची धावसंख्या 28. कुठेतरी पॉवर षटक चांगला हाताळण्याने नितीनने कुठेतरी दुसरं षटक घेऊन आला तो म्हणजे कुणालची कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहत होती म्हणजे लगातारचे शेवटचे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्याने संघाची धावसंख्याने भरारी घेतली ती म्हणजे 12 चेंडू झाल्यानंतर संघाची धावसंख्या 28. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूमध्ये अजून तब्बल 10 ते 15 धावा आला तरी कुठेतरी चांगला स्कोर म्हणावा गोकुळ संघाचा. अजून 6 चेंडू बाकी असतील. नक्कीच स्पीडअप घ्यायचंय पंच आंबेकर. आपलं आयोजन कुठेतरी आपणच सहकार्य करायचंय. कुठेतरी आपल्या आजच्या दिवसात आपल्याला फायनल देखील खेळायचं. कुठेतरी आजचाच पहिलाच सामना आपण आता खेळताना पाहिलं. आजच्या दिवसाला फायनल देखील खेळायचं. कुठेतरी स्पीडअप घ्यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल
नक्कीच आयोजन चांगलं आहे. मोरणा क्रिकेट असोसिएशनचं पर्व पहिलं असेल, त्या पर्वातील पहिलं आयोजन ते म्हणजे पहिलं पर्व असेल ते म्हणजे भैरवनाथ स्पोर्ट आंबेकर आयोजनाचं चांगलं असं आयोजन म्हणावं लागेल. नक्कीच 12 चेंडू संघाची संख्या 28 झाली, अजून 6 चेंडू बाकी असतील. कुठेतरी 6 चेंडूमध्ये कॅप्टन कोल आपल्याला दिसेल, स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंगला दिसेल तो म्हणजे मोठा फलंदाज निलेश गालवे. त्याच्या बॅटमधून कुठेतरी फटकेबाजी पाहायला मिळाली. नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला. एक साईडच्या दिशेने फटका सजवला, ऑन साईडच्या देखील सिजरी सजवला. नक्कीच चांगली फलंदाजी म्हणायला लागेल निलेशची. नक्कीच तिसरा चेंडू प्रगती, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू कॅप्टन कोल नितीन ओहो ऑफ साईडच्या दिशेने चेंडू बेरकून दिलाय. वन बाउंड चेंडू गॅदर केला, कुठेतरी चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणायला एकाच धावेवरती समाधान मानायला कुठेतरी माहीत आहे नितीनला. कुठेतरी निलेशच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी यायला पाहायला मिळते. निलेश कुठेतरी चांगली फटकेबाजी करतो, त्याला स्ट्रायकिंगला ठेवले. 5 चेंडू कुठेतरी धावसंख्या भरारी घेताना दिसेल, तोच स्ट्रायकिंगला दिसतोय. म्हणजे आपल्याला एक फलंदाज बॅटल फलंदाज तो म्हणजे निलेशसाठी पुढचा चेंडू गोलंदाज योगेश. ओहो कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा स्ट्रेट डाव झेलचा प्रयत्न, चांगले अशी झेल समाप्त येईल म्हणजे खेळ. निलेश गालवे याचा कुठेतरी चांगला चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडूचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह मारला. कुठे चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावे, चांगली अशी झेल म्हणावे. कुठेतरी संपुष्टात येतो खेळ आपल्याला म्हणजे निलेशची बॅट बोलत होती. कुठेतरी 2 षटकामध्ये तोच निलेश आता आपल्याला तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. नक्कीच त्याची जागा भरून काढण्यासाठी एक नवीन फलंदाज आपल्या दिसेल म्हणजे गोकुळ संघाचा अभिषेक. कुठेतरी अजून 4 चेंडू बाकी असतील शेवटच्या षटकातील. कुठेतरी धाव संख्या एकच झाली 2 चेंडूमध्ये, 29 धावा झाली. अजून 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूमध्ये 1 ते 2 षटकार आले तर कुठे चांगला स्कोर पाहायला मिळेल गोकुळ संघाचा. नक्कीच षटकार जवळ असेल तरी की कोणाला कमी समजेल, कोणीही कोणापेक्षा कमी नाही. आयुष्यात क्रिकेटला कधी कोणी कमी समजेल. नक्की अजून 4 चेंडू बाकी असतील योगेश याचे. पाहूया काय करतो नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अभिषेक तिसरा चेंडू योगेश याचा. पाहूया काय करतोय अभिषेक. ओहो स्लोवर गेले चेंडू, लेग साईडच्या दिशेने चेंडू बेरकावून दिलाय. चेंडू गोली क्षेत्ररक्षण, 1 बाउन्स गॅदर केला जाईल, चेंडू फेकी केले जाईल. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. नक्कीच पंच सांगतील कुठेतरी रन पूर्ण जाताना दिसले. नक्कीच हा चेंडू कुठेतरी गच्चा क्षेत्र असताना 3 धावा पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चांगली रनिंग म्हणावी लागेल. 3 धावेने संघ पुढे टेकलेला तो म्हणजे 32च्या घरात. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल योगेश याचा. कुठेतरी 3 चेंडूमध्ये एक देखील मोठा फटका आला कॅप्टन कुल याच्या बॅटमधून, तर कुठेतरी चांगला स्कोर पाहायला मिळेल. 32 धावा झाले, अजून 3 चेंडू बाकी असतील योगेशला कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळेल का. दुसऱ्या षटकात जास्त धावा आल्याने कुठेतरी कमबॅक करलाच पाहिजे योगेशने. पाहूया योगेशचे 3 चेंडू बाकी असतील. योगेशचा 4था चेंडू प्रगती होतो. स्ट्रायकिंग एंडला आलेला फलंदाज तो म्हणजे कर्णधार नितीन. ओहो कार्पेटच्या दिशेने चेंडू जाईल, कार्पेटला गुदवला रनआउटचा चान्स. कुठेतरी चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. नितीन याची एकाच धावेवरती समाधान मानायला लागेल. नितीन 1 धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 33च्या घरात. अजून 2 गो, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल योगेश याचा. कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला एक बॅट अटर फलंदाज, त्याची हाईट मोठी आहे. कुठेतरी एक फटका मोठा येताना पाहिल का त्या फलंदाजाच्या बॅटमधून, तोच म्हणजे अभिषेक आपल्याला दिसेल स्ट्रायकिंगला. नक्कीच अभिषेकची खेळी जेव्हा घनसोलीच्या मैदानात खेळताना कुठेतरी अभिषेकची बॅट बोलत होती, तोच अभिषेक दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच कुठेतरी फायनलच्या मॅचमध्ये अभिषेकची कुठेतरी चांगली वारी होती घनसोली मैदानामध्ये, तोच अभिषेक दिसतोय आपल्या स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच अभिषेकला अजून 2 चेंडू बाकी असतील. योगेशची 2 गो, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओहो पुढे सावरण्याचा प्रयत्न, चेंडू लेग साईडच्या दिशेने बिरकावून दिले. चेंडू गॅदर केला जाईल. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावांचा प्रयत्न, कुठेतरी स्टंपिंगला चान्स, कुठेतरी रनआउटचा चान्स पंच सांगतील. नक्कीच या 2 धावा पूर्ण असतील. नक्कीच अभिषेकाची चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. कुठेतरी 2 धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 5 चेंडू झाल्यानंतर 36च्या घरात, 35च्या घरात. अजून एका चेंडूचा खेळ बाकी असेल तो म्हणजे योगेशचा. नक्कीच पंचांशी कोणी वादावाद करून पंचांनी नक्कीच पंच सांगतील, पंचाचे बोट आकाशात पंच सांगतील. कुठेतरी अभिषेकाला तंबूची दिशा परतवून दिसेल. कुठेतरी दुसऱ्या रनचा चान्स नव्हता. कुठेतरी एकच धाव भेटली जाईल ह्या चेंडूवरती. कुठेतरी चांगला थ्रो म्हणावे लागेल क्षेत्ररक्षकाचा. कुठेतरी तंबूची दिशा परतवताना दिसतोय तो म्हणजे आपल्याला अभिषेक. नक्कीच आपला स्ट्रायकिंगला दिसेल तो म्हणजे नवीन फलंदाज. 1 चेंडू बाकी असेल तिसऱ्या षटकातील, तोच म्हणजे त्याची जागा भरून काढण्यासाठी येईल तो म्हणजे चेतन. 35 धावा झालेले, अजून 1 चेंडू बाकी असतील. एकाच चेंडू कुठेतरी एक मोठा फटका तरी 41 धावा होतील. 42 धावांचं लक्ष असेल. पाहूया किती लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच आंबेकर संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी निर्णय घेतला तर कमीत कमी राणा रोखण्याचा प्रयत्न होतो. पॉवर प्ले षटक चांगला आल्यानंतर कुठेतरी दुसऱ्या षटकात मोठे फलंदाजी पाहायला मिळेल निलेश गालवेच्या बॅटमध्ये. नक्कीच तो तंबूची परताना मिळेल. कुठेतरी कमबॅक करताना दिसतील आपल्याला गोलंदाज. नक्कीच योगेशचा पुढचा चेंडू, 1 टू गो, शेवटचा चेंडू बाकी. स्ट्रायकिंगला दिसेल आपल्याला
ओहो फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने प्रयत्न चेंडू वन बाउन्स म्हणून गॅदर केला जाईल चांगला असं क्षेत्ररक्षण सीमारेषा लगत एक धाव पूर्ण 2 धाव पूर्ण होतील तिसरे धावाचा प्रयत्न असेल तिसरी धाव होईल का पूर्ण नक्कीच 2च धावा दिल्या जातील पंच नक्कीच 2च धावा भेटल्या जातील 2 धावेने संघ 2 धावा संघ पुढे ढकले तुम्ही 37च्या घरात 2 तिसरं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 37 18 चेंडू 37 धावाला 38 धावाला लक्ष असेल ती म्हणजे निनाय स्पोर्ट गोकुळ संघाने चांगली फलंदाजी आंबेघर गावासाठी 37 धावांचं लक्ष असेल 18 चेंडू 37 धावा मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग पाटण तालुका वक्रतुंड स्पोर्ट्स आंबेघर श्री भैरवनाथ स्पोर्ट्स आंबेघर श्री भैरवनाथ चषक आंबेघर या ठिकाणी आमच्या विशेष विनंतीस मान देऊन या ठिकाणी मान्यवर आलेत त्या मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहेत तरी किसन बापू कोळेकर दादा यांचा सत्कार श्री मंगेश कोळेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे तरी मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे किसन बापू कोळेकर दादा आपला या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे मंगेश कोळेकर यांच्या शुभ हस्ते प्लीज विनंती असेल या ठिकाणी या ठिकाणी पहिला डाव संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते 37 विजयासाठी 38 धावांचं आव्हान असेल ते सॉरी माफ करा 36 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 37 धावांची गरज विजयासाठी 37 धावांची गरज नक्कीच आयोजनाने थोडे मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे संदीप दादा पंचांची थोडी चर्चा करायची आहे नक्कीच पंच सांगतील तो निर्णय अंतिम असेल कोणी पंचांशी वादावाद करू नये एक चांगला आयोजन चांगल्या आयोजन कुठेतरी आपण चांगला खेळ दाखवायचा आहे नक्कीच पंचांशी संपर्क करून येतील आपले कमिटी मेंबर आजच्या या स्पर्धेतील पहिल्या या ठिकाणी पंचांना थोडी विनंती असेल या ठिकाणी आपण स्वतः या ठिकाणी खात्री करायची आहे थोडासा या ठिकाणी खेळ आपला थांबलेला आहे काही कारणास्तव पंच या ठिकाणी थोडंसं चेक करतायत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय जो काय असेल तो आम्ही थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवून दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल हे हेमंत दादा आणि सचिन पाटील दादा थोडं व्यासपीठाशी या ठिकाणी आपण संपर्क साधायचा या ठिकाणी हॅलो हॅलो हॅलो
या असोसिएशनचे प्रमुख सल्लागार सन्माननीय श्री कृष्णा चोपदार साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी आयोजकांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. विनंती असेल त्यांना की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर काही कारणास्तव थोडा सत्कार करण्यास विलंब लागला ते आमचे सन्माननीय किसन बापू कोळेकर यांचा सत्कार मंगेश कोळेकर दादा यांच्या शुभ हस्ते होत आहे. मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आयोजक कमिटीला विनंती असेल या ठिकाणी त्यांना मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन या मान्यवरांचा सत्कार करण्यात येत आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल थोडंसं समालोचन कक्षात या ठिकाणी कॅमेऱ्याचा फोकस करायचा आहे. मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. विनंती असेल कॅमेरामॅनला किसन बापू कोळेकर दादा यांचा सत्कार मंगेश कोळेकर दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर युवराज जाधव यांचा सत्कार सुरेश सुतार दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. विनंती असेल त्यांना या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करायचा आहे, कारण आपणाला स्पर्धेच्या दिशेनं समालोचन करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली आणि या ठिकाणी आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं सर्व मान्यवरांचं उपस्थित मान्यवरांचं अभिनंदन या ठिकाणी. नक्की एक चेंडू बाकी असेल शेवटच्या षटकातील कुठे 9 चेंडू विनंतर पंचांनी ज्ञान 6 निशा करून 9 चेंडू दिले. नक्की एक चेंडू बाकी असेल, एका चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटच्या षटकातील 1 to go शेवटचा चेंडू नवीन फलंदाज दिसेल आपली स्ट्रायकिंग एंडला. तुषार एक चेंडू बाकी सवस्त जावे आलेत कुठे लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिले. राऊंड बाद चेंडू गॅदर केला असेल. एका धावेचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. चांगली रन बिटवीन द विकेट म्हणायला लागेल. 2 धावेवरती समाधान मानलेले बॅटल फलंदाज याला 2 धावेने संघ पुढे टेकलेला, तो म्हणजे 39च्या घरात 40 धावा लक्ष असेल ते म्हणजे आंबेकर संघासाठी. या ठिकाणी आम्ही मान्यवरांचा सत्कार घेतोय. हेमंत शिद्रुक खजिनदार हेमंत शिद्रुक या आमच्या असोसिएशनचे खजिनदार दादा, विनंती असेल तुम्हाला या ठिकाणी आपला सत्कार करण्यात येतोय. सुतार दादा यांच्या या शुभ हस्ते, तरी मान्यवरांनी या ठिकाणी सत्कारासाठी यायचं आहे. त्याचबरोबर या आपल्या असोसिएशनचे सचिन पाटील दादा सचिव दादा, तुमचाही या ठिकाणी मान सन्मान करण्यात येतोय, तरी तुम्ही सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती हजर राहायचं आहे. त्याचबरोबर शंकर लाड बावड्या या मान्यवरांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. दत्ता वरंडे दादा या आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजक कमिटीला या ठिकाणी आपण सहकार्य करायचं आहे. थोडंसं आपल्या या स्पर्धेला विलंब झालेला आहे या ठिकाणी, कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आहे. तरी सर्व आयोजक कमिटीला विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क साधून आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी नक्कीच पंचांजोड मॅचला स्पीड अप करायचंय. निलेश स्पोर्ट गोकुळ लाईनअप मध्ये येऊन आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. त्याचबरोबर शंकर लाड बावड्या या दादांचा सुद्धा सत्कार केला जातोय, तरी आपल्या सत्काराचा या ठिकाणी त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे या ठिकाणी मान्यवरांना. सचिन पाटील दादा आपला सुद्धा या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे, तरी या ठिकाणी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ईश्वर कोळेकर दादा यांच्या शुभ हस्ते तुमचा सत्कार करण्यात येत आहे, तरी सचिन दादा यांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर पाटील साहेबांना विनंती असेल आयोजकांच्या मार्फत आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी आणि पंचांना विनंती असेल की आपण ताबडतोब हा सामना सुरू करायचा आहे, कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपलं सजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सलामीचे जे 2 फलंदाज आहेत त्यांनी ताबडतोब या ठिकाणी मैदानात यायचं आहे. थोडासा स्पर्धेला या ठिकाणी विलंब झालेला आहे, तरी आपण ही स्पर्धा वेळेत पार पाडू. त्याचबरोबर
टॉच का बॉस मध्ये यानंतरचा होणारा सामना शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी विपक्ष आई विठ्ठलदेव स्पोर्ट्स वाडी कोटावडे संघाचे संघनायक यांनी या ठिकाणी टॉच का बॉस मध्ये यायचं आहे आणि आमचे उपस्थित मान्यवर या ठिकाणी किसन युवराज जाधव दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे, हा तुम्हाला लास्टचा कॉल असेल। आयोजक कमिटीला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे। दोन्ही संघाचे संघनायक प्लीज नक्कीच आपण मॅच सुरुवात ठेवायचं, मॅचला सुरुवात ठेवायचंय। या असोसिएशनचे प्रमुख सल्लागार कृष्णा चोपदार साहेब या ठिकाणी आपणाला सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे, तरी प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यांचा सत्कार रोहन कोळेकर दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे। चोपदार दादा आपणास विनंती असेल या ठिकाणी आपला सत्कार करण्यात येत आहे, तरी प्लीज व्यासपीठावरती या तुम्ही। नक्कीच पहिला सामना आजच्या दिवशी पहिला सामना पहिलं 3 षटक झाल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 40, कुठेतरी आता 40 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे अंबेगर संघासाठी कुठेतरी 18 चेंडू 40 धावा। पाहूया काय करतंय अंबेगर गावचे दोन्ही सलामी जोड आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका साईडला दिसेल आपल्याला योगेश तर दुसऱ्या साईडला दिसेल आपल्याला शंकर। स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे बॅटल फलंदाज नक्की स्ट्रायकिंग एंडला दिसेल तो आपल्याला शंकर, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला दिसेल तो आपल्याला योगेश आणि एक वेगवान गोलंदाज आपल्याला दिसेल तो म्हणजे पॉवर प्लेचं षटक नितीन। नितीनचा पहिला चेंडू स्ट्राईकला योगेश कुठेतरी वेगाला कुठेतरी प्रत्युत्तर दिसताना फलंदाज कुठेतरी वन बॉल चेंडू गायदर केला जाईल। दुसऱ्या धावांचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी कुठेतरी योगेशने कुठेतरी रोखलंय ते म्हणजे या ठिकाणी आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करत आहे आणि त्याचं नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय आमचे मान्यवर या ठिकाणी टॉच का बॉस मध्ये आले आणि नाणेफेक केली जात आहे। नक्कीच निर्धाव चेंडू जे सांगता होईल 2 चेंडू 2 धावा प्रॉब्लेम षटकात 4 चेंडू बाकी आपल्याला वेगवान गोलंदाज सन्माननीय नितीन युवराज दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस झालेला आहे आणि नाणेफेक जात आहे ते शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी संघानं नाणेफेक जिंकलेला आहे आणि आपला निर्णय काय असेल तो कळवायचा या ठिकाणी। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी। त्याचबरोबर क्षेत्ररक्षण स्वीकारतायत ते वाडी कोटवाडे स्पोर्ट्स संघ। दोन्ही संघाच्या संघनायकांना आणि टीमला या आयोजकामार्फत खूप खूप शुभेच्छा असतील आणि चांगला खेळ करायचा या ठिकाणी। या स्पर्धेबद्दल काय सांगाल? 2 शब्द बोलायचे आहे, आपल्याला सवय लागली पाहिजे या ठिकाणी असोसिएशन मध्ये, प्लीज विनंती असेल। नियोजन छान झालंय, जरा गडबडीचं नियोजन असल्यामुळे जरा नियोजन उत्तम झालंय। नियोजन बोललं छान झालंय। बबन वरंडे अध्यक्ष असोसिएशनचे अत्यंत उत्तम असं प्रकारे नियोजन केलेलं आहे। अरे आवाज येत नाही बघ। चालेल, दोन्ही टीमला शुभेच्छा असतील आणि आपण जाऊया या मॅचच्या दिशेने। या ठिकाणी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा मान्यवरांच्या हस्ते सुद्धा। नक्कीच आपल्याला तिसऱ्या चेंडूवरती कुठेतरी बॅक टू डॉग तंबूच्या परतावना दिसते तो म्हणजे आपल्याला बॅटल शंकरने पहिला चेंडू पॅस करताना कुठेतरी बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क नाही, कुठेतरी तंबूच्या दिशेने परतावं लागेल शंकरचा तिसरा चेंडूची बळी। 3 चेंडू 2 धावा अजून 3 चेंडू बाकी असतील पॉवर प्ले षटकातील 40 धावांचं लक्ष आपल्या स्ट्रायकिंगला दिसेल तो म्हणजे नवीन बॅटल तो म्हणजेच शंकरसाठी पुढचा चेंडू कुठेतरी चांगला वेगवान चेंडू रन आउटचा चान्स। आय मिस यू डेफिनेटली हिट नक्कीच बॅक टू टाकात जसा त्याचे पावलं आत मेले तसंच तंबूच्या दिशेने परतावं लागेल ते म्हणजे नवीन बॅटल शंकर याला। नक्कीच 2 चेंडूवर चांगले चेंडू हाताळल्यानंतर कॅप्टन कुल नितीन याच्या दुसरे 2 चेंडूवर 2 बळी भेटले। 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 4 चेंडूचा खेळल्यानंतर संघाची धावसंख्या 2-1। नक्कीच कुठेतरी पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिकचा चान्स असले म्हणजे कॅप्टन कुल गोकुळ संघाचे नितीन दादा। नक्कीच 2 चेंडूचा खेळ बाकी असेल जसा शंकर आतमध्ये गेला तसाच शंकरला परतीचा इशारा दाखवला तो म्हणजे गोलंदाज नितीन याने। कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतो नितीन। पॉवर प्ले षटकाचा कुठेतरी चांगला समाचार घेताना दिसतोय गोलंदाज नितीन। नक्कीच कॅप्टन आहे, नक्कीच स्वतःच्या खांद्यावरती कुठेतरी जबाबदार आहे, तोच
गोलंदाज आपल्याला दिसतोय पॉवर प्लेच्या षटकातून 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5वा चेंडू स्ट्रायकिंग एंडला योगेश. ओहो कुठेतरी लेग साईडच्या आडव्या बॅटने चेंडू रिकामा देण्याचा प्रयत्न. कुठे बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही. कुठेतरी निर्धाव चेंडू सांगता होते. कुठेतरी 5 चेंडूचा खेळ झाले. संघाची संख्या एकच झाली. कुठेतरी एक देखील मोठा फटका आपल्याला अजून पाहायला मिळाला नाही. कुठेतरी एक मोठा फटका आला तर कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करताना दिसेल आपल्याला आंबेकर संघ. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go. शेवटचा चेंडू गोलंदाज नितीन याचा. स्ट्रायकिंगला आलेला बॅटल तो म्हणजे ओपनिंगला आलेला फलंदाज योगेश दिसेल. योगेशसाठी शेवटचा चेंडू. ओहो शॉर्ट पिच चेंडू मिड ऑफच्या दिशेने चेंडू वेरकावून दिले. तिथे क्षेत्ररक्षक दिसत नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू चाललाय सर सीमारेषा पार. देऊन जाईल या चेंडूवरती तब्बल 4 धावा. एका षटकाच्या समावेशानंतर संघाची धाव संख्या 5. 6 चेंडू 5 धावा. नक्कीच चांगलं षटक म्हणाले कॅप्टन कुल. नितीन याचं पॉवर षटक चांगला हाताळल्यानंतर कुठेतरी 5 चेंडू चांगले होते. त्याच्यानंतर शेवटच्या चेंडू चांगला फटका मारला ते म्हणजे ओपनिंगला आले फलंदाज योगेशच्या बॅटमधून एक चौकार आला. एका चौकाराने संघाची धावसंख्या पुढे ढकलली म्हणजे एक षटक समावेशानंतर संघाची धावसंख्या 5. अजून 12 चेंडू बाकी असतील. 35 धावांची गरज असेल. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. कुठेतरी षटकार चौकारामध्ये खेळावे लागेल ते म्हणजे आंबेकर फलंदाज यांना. कुठेतरी 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच गणेश हिरो यांचं देखील इथं स्वागत झालेलं आहे. हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो हॅलो. नक्कीच आपल्या स्ट्रायकिंगला दिसेल एक नवीन फलंदाज नितीन. कुठेतरी एक चेंडू देखील फेस केला नाही तोच आपल्याला दिसेल. नक्कीच आपल्याला या स्पर्धेला भेट देताना दिसतंय त्याचे मिरगाव गावचे एक सुपुत्र सुशील शेलार यांचं देखील या स्पर्धेला लाख लाख स्वागत. नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावर एक वेगवान गोलंदाज असेल तो म्हणजे आपल्याला अनिकेत. दुसरं षटक प्रगतीपथावर पहिला चेंडू फेस करताना दिसेल तो म्हणजे नितीन. नक्कीच बुवा आपल्याला दिसेल गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच एक लांब लचक रनअप दिसेल तो म्हणजे बुवाचा पहिला चेंडू फेस करताना दिसेल तो म्हणजे आपल्याला नितीन. ओहो कुठेतरी वेगाला प्रत्युत्तर दिसतंय तो म्हणजे बॅटल नितीन. हो चांगली झेल. कुठेतरी चांगला फटका मिड ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणाले. चांगली झेल गेली. 25 नंबर जर्सी नंबर चांगला असा झेलचा प्रयत्न. चांगले असे झेल तंबू दिशेने परतवून पहिला चेंडू फेस करताना तो म्हणजे आपल्याला नितीन. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती बुवाच्या चांगली गोलंदाजी वेगवान चेंडू होता. त्याच वेगवान चेंडूला प्रत्युत्तर देता आलेलं नाही. तोच गोलंदाज दिसेल आपल्याला अनिकेत. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये अनिकेतला बळी भेटले ते म्हणजे चांगला बॅटल तोच म्हणजे नितीन. कुठे नितीनचा तंबू दिशेने परतवणार तर तोच आपल्याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिसेल. 21 जर्सी नंबर चंद्रकांत दिसेल आपल्याला. कुठेतरी मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता नितीनचा पण कुठेतरी बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. कुठेतरी बॅटची कडा लागून चेंडू हवेमध्ये चेंडूची झेल. नक्कीच पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला दिसेल अनिकेत म्हणजेच बुवाचा दुसरा चेंडू फेस करताना नवीन गोल नक्कीच चांगला असा कट करून एक धावेचा प्रयत्न. एक धावेने स्ट्राईक चेंज केले. स्ट्रायकिंग एंडला आणले ते म्हणजे आपले फलंदाज शंकर योगेश. नक्कीच ओपनिंगला आले फलंदाज दिसेल आपल्याला योगेश. नक्कीच योगेशच्या बॅटमधून एक चांगला फटका देखील आला. एक 4 धावा आले तोच योगेश आपल्याला दिसेल स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच नितीनचे 2 चेंडू अनिकेतचे 2 चेंडू चांगल्या हाताने पाहता आपल्याला गोलंदाज अनिकेतचा तिसरा चेंडू प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडला योगेश. ओहो फुलटा चेंडू लेग ऑनच्या दिशेने चेंडू जाईल दन 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 करत सीमारेषा पार देऊन जाईल. या चेंडूवरती 4 धावा. 4 धाव्याने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 3 चेंडू. संघाची धाव संख्या 9. अजून 10. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. फक्त 2 मिनिटात या ठिकाणी आम्ही मान्यवरांचा सत्कार घेतोय. या असोसिएशनचे अध्यक्ष बबनदादा वरंडे. दादा आपला सत्कार या ठिकाणी राहिला होता तरी आपण या ठिकाणी सत्कारासाठी याचा आहे. आपला सत्कार करण्यासाठी आमचे पाहुणे किसनदादा यांना मी विनंती करेल की आमच्या या असोसिएशनचे अध्यक्ष बबनदादा वरंडे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी समालोचन कक्षाकडे कॅमेरा फिरवायचा आहे कारण आपल्या या असोसिएशनचे अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. थोडंसं या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती असेल
किसन बापू कोळेकर दादा यांच्या शुभ हस्ते या असोसिएशनचे अध्यक्ष यांना मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या असोसिएशनला मिळालेलं आहे. सर्व ही मान्यवर मंडळी ही आमच्या कुटुंबातली सर्वजण वाटतात. एक आमचं हक्काचं व्यासपीठ आम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे. मोरणा विभागातील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार. आणि आता आपण जातोय मॅचच्या दिशेने. नक्कीच 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर संघाची धाव संख्या स्थिर असेल ती म्हणजे 11च्या घरात अजून 1 टू शेवटचा चेंडू बाकी असेल. अनिकेतचा बुवायचा अजून 1 चेंडू बाकी असेल. प्रगती पथक आपल्या सेकंडला असेल. नवीन फलंदाज चंद्रकांतसाठी शेवटचा चेंडू 1 टू गो. अनिकेतचा ओहो यावेळी वेग 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 बॅटचा ब्रश घेऊन चेंडू चाललाय सर घोषांकी क्षेत्रामध्ये. एकाच धावेने संघ पुढे ढकलले म्हणजे 12च्या घरात 2 षटकाच्या संबंधित संघाची धाव संख्या 12. अजून 6 चेंडू बाकी असतील. नक्कीच ओव्हर संपलेले. बॉल संपला तशी इथं देणं जुनं द्यायला तिकडं पुन्हा एक जुना काय. नक्कीच शेवटचा षटक बाकी असेल प्रगती पथावर. 6 चेंडू अजून नक्की 6 चेंडू 28 धावा अजून बाकी असतील. ते म्हणजे आंबेकर संघाला अजून 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकिंगला आपल्या गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज दिसेल तो म्हणजे अभिषेकचा पहिला चेंडू. ओहो खोलवर पद्धतीचा चेंडू वेगाला प्रत्युत्तर दिलेला आलेला नाही. ते म्हणजे बॅटल प्रशांत त्याला कुठेतरी पहिला चेंडू चांगला हाताला दिसतोय आपल्याला. गोलंदाज अभिषेक. नक्कीच पांडुरंग दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला. पांडुरंगला पहिला चेंडू कुठेतरी वेगाला प्रत्युत्तर देता आलेला नाही. पांडुरंग हाच दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच दुसरा चेंडू प्रगती पथावर अभिषेक. ओहो पुन्हा एकदा वेग त्याच वेगाला बॅटला ब्रश करून चेंडू चाललाय. अरे नक्कीच एक धाव असेल यार. काय चाललंय यार या चेंडूची एकच धाव असेल. एकच काय तिने पळून घेतली. डिक्लेअरची एक धाव असेल. पंचांना सांगा तुम्ही नियम असं परत. आता तुम्ही चांगला बॅट्समन स्ट्रायकिंग केला तर करता काय पुढच्या वेळेला सांगा. आता सुद्या नक्कीच आपल्याला तिसरा चेंडू प्रगती पथावर दिसेल तो म्हणजे अभिषेक याचा. सिंगलच आहे हा ते पण तुम्ही पंचांना सांगा परत गडबड नको पुढच्या मॅचला. आता तिने पळून खाली पंच काय बोललो नाही. नक्कीच चौथा चेंडू प्रगती पथावर असेल अभिषेक याचा. ओहो कुठेतरी खोलवर पद्धतीचा चेंडू स्लोवर गेन चांगला असा टप्पा होता. कुठेतरी निर्धाव चेंडू सांगता होईल. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कुठेतरी पूर्णपणे सामना आपल्या बाजूने फिरवताना दिसतोय नीना स्पोर्ट गोकुळ संघ. कुठेतरी चांगला संघ आहे. नक्कीच त्या संघाकडे एक पारितोषिक देखील फर्स्ट प्राइजचं घणसोली क्रीडांगणामधील तोच संघ आपल्याला दिसतोय क्षेत्ररक्षण करतात. चांगली गोलंदाजी चांगला बॅटल दिसेल तोच म्हणजे आपल्याला ह्या गोलंदाजी अभिषेकचा 5वा चेंडू 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओहो ऑफसाईडच्या दिशेने चेंडू भिरकवून चांगलं असं क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानावे लागेल ते म्हणजे पांडुरंग याला. शेवटचा चेंडू बाकी असेल 3ऱ्या षटकातील 1 टू गो. शेवटचा चेंडू. नक्कीच जशी मॅच संपली तसे पुढच्या मॅचचं जे क्षेत्ररक्षण तो संघ जशी आतली टीम बाहेर जसं लाईन अप करून आतमध्ये जायचंय. संघाला कॉल असेल कृपया करून आजच्या दिवशी आपले फायनल देखील सरवायचे. नक्कीच बेस्ट ऑफ लक. बॅड लक असेल हारलेल्या टीमचं. बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी गोकुळ संघ. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार केला जातोय. सुनील वरंडे दादा यांचा सत्कार विशाल कोळेकर दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. तरी मान्यवर